नमस्कार प्रेक्षकांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळालं. वकील साहेबांनी ज्या काही ऑफर लेटरवरती टर्म्स असतात त्या सगळ्या कलाला समजावून सांगितलेल्या असतात की हे बघा, एकदा जॉईन झाल्यानंतर तुम्हाला कंपनी सोडून जाता येणार नाही. ॲटलिस्ट कंपनी सोडून जाण्या अगोदर तुम्हाला कमीत कमी 3 महिने नोटीस द्यावी लागेल, तरच त्यानंतर तुम्हाला कंपनी सोडता येईल व हे काम तुम्हाला कंटिन्यू करावं लागेल, असं त्या ऑफर लेटरवरती तिची साईन असते. त्यामुळे कला अडकली गेलेली असते आणि याच संधीचा फायदा घेऊन अद्वैत आता कलाला ऑफिसमध्ये घेऊन जाण्यासाठी तिथे आलेला असतो. हे सर्व झाल्यानंतर वकील तिथून निघून गेलेला असतो. कला पोहे खात असते. संगीताला खूप आनंद झालेला असतो की जावई बापूंनी माझ्या कलाला काडीमोड दिलेला नसतो, ते तिला ऑफिसमध्ये घेऊन जाण्यासाठी आलेले असतात. संगीता आनंदाने म्हणते की या जावई बापू, तुम्ही बसा इथे. कारण तो कलाच्या शेजारी जाऊन बसल्यानंतर कला दुसरीकडे जाऊन बसलेली असते आणि तो वाट पाहत असतो की ऑफिसला घेऊन जाण्याचे. कलाला संगीता बळच ओढत रूममध्ये आणते आणि म्हणते की ही साडी नेस, अगदी कसं छान तयार व्हायचं, तुझ्या बाबांना आवडतो ना, म्हणून मी गजरा अजून घालत आहे. तसंच महिलांनी अगदी व्यवस्थित छान राहायचं असतं. तू देखील जावई बापून तुला न्यायला आलेत ना, ही साडी नेस, ती साडी नेस, असं ती तिला सांगत असते. परंतु कला म्हणत असते, नाही, मी साडी नेसणार नाही. संगीता अगदी आनंदाच्या भरामध्ये लहान बाळाला सांगतात तसं तिला कन्व्हिन्स करत असते. ही साडी नेस, अगदी छान आहे, काठपदर वगैरे पण खूप छान आहेत आणि हे बघ, असा गजरा देखील तू घालत जा, कारण तुझ्या बाबांना आवडतंय म्हणून मी गजरा घालते, छान दिसतं गं आणि आपलं सौंदर्य हे साडीमध्ये छान दिसतं, असं तिला सांगत असते. आणि आज तर तू जावई बापूंसोबत जाणार आहे या विचाराने संगीता खूप आनंदात असते. कला मात्र तिच्या चेहऱ्यावरती कोणतेही भाव नसतात. कला बिचारी शांत बसून घेत असते आणि म्हणते, मी आवरून जाणार नाही, ॲज इट इज मी जाणार आहे, जशी आहे तशीच, असं कलाचं म्हणणं असतं. आणि बाहेर अद्वैत वाट पाहत थांबलेला असतो. अद्वैत म्हणतो, चला लवकर, माझ्याकडे वेळ नाही आहे. एवढा वेळ तर तिच्यासाठी थांबलेला असतो आणि आता असं दाखवतो की माझ्याकडे वेळ नाही आहे. संगीता म्हणते, हो, सरबत वगैरे बनवू का तुमच्यासाठी? अद्वैत म्हणतो, हो, नाही नाही मिसेस करे, माझं जे काम होतं ते झालेलं आहे, आता मला अजिबात वेळ नाही आहे. असं म्हटल्यानंतर आपल्याला पाहायला भेटतं की कला देखील तिच्या रूममधून तयार न होता तशीच आलेली असते. संगीताला वाटतं इतकं सांगून पण ही तयार नाही झाली, बरं ठीक आहे. त्यानंतर अद्वैत म्हणालेला असतो, उशीर होतोय, मी गाडीपाशी थांबलेलो आहे, असं म्हणून तो निघून गेलेला असतो. त्याच्या मागे कला देखील निघालेली असते. संगीता ती वेळेला हात जोडते आणि नमस्कार व्यक्त करते की यांचा संसार आता सुखाचा होऊ दे. खाली आल्यानंतर कला डायरेक्टली ऑटो रिक्षा पाहायला गेलेली असते. अद्वैत म्हणतो, ऑटो रिक्षा? अगं, गाडी आहे ना, गाडीमध्ये चल, असं तो म्हणतो. त्यानंतर कला म्हणते, हो अद्वैत चांदेकर साहेब, तुम्ही प्रत्येक एम्प्लॉईला असं घरी नेऊ पिकअप ड्रॉपची सर्व्हिस देता का? असं घरी घेऊन जाता का तुम्ही प्रत्येक एम्प्लॉईला? नाही ना, मग मी एम्प्लॉई आहे ना. अद्वैत म्हणतो, खूप जास्त हे बाटा मारू नको, चल बस पटकन गाडीत, उशीर होईल, मला वेळेत पोचायचं आहे. असं बहाणं करून तो तिच्या हाताला धरून तिला गाडीमध्ये बसवतो आणि म्हणतो, हा पदर सांभाळ, नाहीतर मोठा प्रॉब्लेम क्रिएट करशील. त्याला खूप घाई झालेली असते. तो तिला गाडीमध्ये बसवतो आणि म्हणतो की तो सीट बेल्ट लाव, चल आपल्याला खूप उशीर झाला आहे, असं म्हणून त्याने कलाला गाडीमध्ये बसवलेलं असतं आणि तेथेच टोमणा मारतो. तिला म्हणतो की तुला माहिती आहे ना मी कोण आहे, द ग्रेट अद्वैत चांदेकर, तू माझी मज्जा घेतली ना, आता बघ तुला समजलं असेल. कला म्हणते, किती माणूस आहे हा, याला साधं सॉरी म्हणता येत नाही आहे आणि हा दुसऱ्यांच्या चुका काढतो, हा स्वतःची चूक कधीच मान्य करत नाही, ह्याचा हाच सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे. अद्वैतचं चाललेलं असतं की हो, मी द ग्रेट अद्वैत चांदेकर, तूच हारलीस, मी मी तुला जिंकू दिलं नाही, असं या आवेशामध्ये तो तिला बोलत असतो. याच गोष्टीचा कलाला राग येतो. परंतु कला म्हणते, ठीक आहे, तुम्हीच ग्रेट आहात अद्वैत चांदेकर साहेब, असं म्हणते आणि शांत बसते. आणि मनातल्या मनात ती म्हणत असते, एकदा फक्त माफी, चुकलं माझं म्हणायला याला काय होतंय. दोघांचा इगो प्रॉब्लेम असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला भेटतं, अद्वैत म्हणतो, सीट बेल्ट लाव. कला म्हणत असते, नाही. त्यानंतर अद्वैत स्वतः सीट बेल्ट लावताना कलाच्या जवळ आल्याला आपल्याला पाहायला भेटत आहे. दोघांमध्ये प्रचंड प्रमाणावरती जवळीकता निर्माण झालेली खूप छान हे प्रसंग आपल्याला पाहायला भेटत आहेत. कला अगदी देहभान विसरून त्याच्याकडे प्रेमाने पाहत राहते आणि अद्वैत कलाच्या जवळ येऊन सीट बेल्ट लावत असतो.